कानात झुमका केसामध्ये साडी भारी तुझा नखरा नाकात नथनी प्रठमोळे सुन साडी नखरा सुंदर चालू प्रेमात तुझा लाख नजरा। आता जो तुम्ही प्रिव्ह्यूमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग या व्हिडिओमध्ये सांगितली आहे। जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असे ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्युटोरियल तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळून जाणार। आता तुम्हाला हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी अलाइट मोशनला ओपन करून घ्यायचं आहे। अलाइट मोशन ओपन केल्यानंतर बिटमार्क प्रीसेट प्लस सेकेपिक प्रीसेट हे दोन्ही प्रीसेट इनपुट करून घ्यायचे। इनपुट केल्यानंतर बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्यानंतर तुम्हाला काही अशा प्रकारचा इथे इंटरफेस असं बघायला मिळून जाणार। तुम्हाला स्टार्टिंगला यायचं आहे। स्टार्टिंगला आल्यानंतर आता तुम्हाला इथं फोटो ॲड करायचे आहे। फोटो ॲड करण्यासाठी पहिल्या ग्रुपच्या लेअरवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। एडिट ग्रुपवरती यायचं आहे। आता तुम्हाला दोन फोटोची लेअर दिसणार। पहिल्या फोटोच्या लेअरवर क्लिक करायचं आहे। कलर फिलवरती यायचं आहे। नंबरच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे। फोटोवर क्लिक करून प्लसवर क्लिक करायचं आहे। परत तुम्हाला दुसऱ्या फोटोच्या लेअरवर क्लिक करायचं आहे। कलर फिलवरती यायचं आहे। नंबरच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे। फोटोवर क्लिक करून प्लसवर क्लिक करायचं आहे। तुमचे फोटो इथे ॲड होऊन जाणार। तर तुम्ही बॅक येऊन जायचं आहे। बॅक आल्याच्यानंतर आता तुम्हाला जेवढे इथं ग्रुपची लेअर दिसणार तेवढे तुम्हाला फोटो ॲड करून घ्यायचे आहे। फोटो ॲड केल्याच्यानंतर परत तुम्हाला यायचं आहे 11.7 सेकंदावरती यायचं। आल्याच्यानंतर इथं तुम्हाला फोटो ॲड करण्यासाठी फोटोच्या लेअरवर क्लिक करून कलर फिलवरती यायचं आहे। नंबरच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे। जो इथं तुम्हाला फोटो ॲड करायचा आहे त्या फोटोवर क्लिक करून प्लसवर क्लिक करून घ्यायचं आहे। केल्याच्यानंतर तुमचा फोटो इथे ॲड होऊन जाणार। ते झाल्याच्यानंतर आता तुम्हाला 14.28 सेकंदावरती यायचं आहे। आल्याच्यानंतर इथं पण तुम्हाला फोटो ॲड करून घ्यायचे आहे। प्लसवर क्लिक करायचं आहे। मीडियावरती यायचं आहे। फोटोवर क्लिक करायचं आहे। 3 डॉटवरती यायचं आहे। फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे। दुसऱ्या बीटवरती याल्याच्यानंतर एक्स्ट्रामध्ये तू कट करून घ्यायचं आहे। प्लसवर क्लिक करायचं आहे। मीडियावरती यायचं आहे। फोटोवर क्लिक करायचं आहे। 3 डॉटवरती यायचं आहे। फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे। फोटोवर क्लिक करून म्हणजे दुसऱ्या बीटवरती क्लिक करायचं आहे आणि इथून एक्स्ट्रा बाट कट करून घ्यायचं आहे। तर असे सर्व फोटो तुम्हाला ॲड करून घ्यायचे आहे। तर मी सर्व फोटो ॲड करून घेतो। तर बघू शकता काही अशा प्रकारे आपण फोटो ॲड केले आहे। तुम्हाला पण काही अशा प्रकारे फोटो ॲड करून घ्यायचे आहे। फोटो ॲड केल्याच्यानंतर आता तुम्हाला स्टार्टिंगला येऊन जायचं आहे। स्टार्टिंगला आल्याच्यानंतर आता तुम्हाला एक जे PNG दिली आहे ते PNG ॲड करण्यासाठी प्लसवर क्लिक करून मीडियावरती यायचं आहे। तुम्ही ज्या फोल्डर म्हणजे PNG आहे त्या PNGवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। याची साईज थोडी कमी करून घ्यायची आहे आणि तुम्हाला जिथं ठेवायचं आहे PNGला तिथं तुम्ही ठेवू शकता। तर मी इथं ठेवून देतो। तर ठेवल्याच्यानंतर आता PNGच्या लेअरवर क्लिक करून सगळ्यात लास्टला यायचं आहे। आल्याच्यानंतर इथं 2 नंबरचं ऑप्शन मिळणार त्यावर क्लिक करून घ्यायचं आहे। केल्याच्यानंतर आता इथून बॅक येऊन जायचं आहे। सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्यानंतर आता तुम्हाला पहिल्या फोटोच्या लेअरवर क्लिक करून हा इफेक्ट तिथून कॉपी करून घ्यायचा आहे। बॅक यायचं आहे। बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। आता तुम्हाला हा जो इफेक्ट आहे तर हा इफेक्ट लावायचा आहे। तुम्हाला यायचं आहे आता इथं 15.0 सेकंदावरती यायचं आहे आणि हा इफेक्ट ह्या फोटोला पेस्ट करून घ्यायचा आहे। केल्याच्यानंतर परत तुम्हाला यायचं आहे 6.0 सेकंदावरती यायचं आहे। इथं पण तुम्हाला हाच फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। परत एक फोटो सोडायचा आहे। तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। परत एक फोटो सोडायचा आहे। तिसऱ्या फोटोला हाच इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। परत एक फोटो सोडायचा आहे। तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। परत एक फोटो सोडायचा आहे। तर आता इथून बॅक येऊन जायचं आहे। सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। आता 2 नंबरच्या फोटोच्या लेअरवर क्लिक करून हा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे। परत बॅक यायचं आहे। बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्यानंतर आता तुम्हाला हा जो इफेक्ट आहे तर हा इफेक्ट लावायचा आहे। 15.8 सेकंदावरती यायचं आहे आणि ह्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। केल्याच्यानंतर परत बॅक यायचं आहे। सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। आता 3 नंबरचा जो फोटोची लेअर दिसणार त्या फोटोच्या लेअरवर क्लिक करून 4 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि हा इफेक्ट तिथून कॉपी करून घ्यायचा आहे। केल्याच्यानंतर परत बॅक यायचं आहे। बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्यानंतर आता तुम्हाला हा जो इफेक्ट आहे तर हा इफेक्ट लावायचा आहे। 17.10 सेकंदावरती यायचा आहे आणि हा जो काही फोटो आहे त्या फोटोच्या लेअरवर क्लिक करून हा इफेक्ट इथं पेस्ट करून घ्यायचा आहे। परत एक फोटो सोडून तिसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे।
केल्याच्यानंतर आता तुम्हाला इथून बॅक येऊन जायचं आहे. बॅक आल्याच्यानंतर सेकेपेक प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्यानंतर आता तुम्हाला 5 नंबरच्या फोटोच्या लेअरवर क्लिक करायचं आहे आणि हा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे. परत बॅक यायचं आहे, बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्यानंतर आता इथून आता तुम्हाला जो फोटो दिसणार त्या फोटोला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर आता तुम्हाला 25.27 सेकंदावरती यायचं आहे आणि ह्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. केल्याच्यानंतर परत तुम्हाला यायचं आहे 28.7 ह्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे. केल्याच्यानंतर तुम्हाला परत यायचं आहे इथं 30.29 म्हणजे 21 सेकंदावरती यायचं आहे आणि हा इफेक्ट इथं पेस्ट करून घ्यायचा आहे. तर परत इथून बॅक येऊन जायचं आहे. आता सेकेपेक प्रीसेटला ओपन करायचं आहे. आता जो 6 नंबरचा फोटोची लेअर आहे त्या फोटोच्या लेअरवर क्लिक करून हा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे. परत बॅक यायचं आहे, बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे. केल्याच्यानंतर आता तुम्हाला जे लास्टचे जे फोटो आहे म्हणजे आता हे 4 फोटो आहे, ह्या 4 फोटोला हाच इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. चला तर मी असं सर्व फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घेतो. केल्याच्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, इथून तुम्हाला स्टार्टिंगला येऊन जायचं आहे. आल्याच्यानंतर आता जी मी तुम्हाला व्हिडिओ क्लिप दिली आहे ती ॲड करण्यासाठी प्लसवर क्लिक करून मीडियावरती यायचं आहे आणि त्या व्हिडिओ क्लिपवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. लेअरवरती क्लिक करायचं आहे. ब्लेंडिंग ओपॅसिटीवरती जाऊन लायटरवर जाऊन स्क्रीन करायचं आहे. आता तुमचा व्हिडिओ एकदम क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी वरती तुम्हाला एक शेअरचं ऑप्शन मिळणार, त्यावर क्लिक करायचं आहे आणि ते एक्सपोर्टवर क्लिक करून घ्यायचं आहे. तुमचा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाणार. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.